आज मी एक इतिहासाचं उजळलेलं सत्य, जे शिवरायांचं अचूक चित्रण, जो काही महाराजांचा आपण फोटो पाहतो, त्याविषयी मी विस्तारपूर्वक चर्चा आपल्याशी करणार आहे. इतिहास हा फक्त केवळ एक घटनांचा संग्रह नसतो. तो असतो एका सत्यशोधाचा प्रवास. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आणि आपल्या संपूर्ण भारताच्या स्वाभिमानाचं एक प्रतीक आहेत. पण आपण कधी कल्पना केली आहे का, ज्याला आपण महाराजांचं चित्र समजत होतो ते खरंच त्यांचं चित्र नव्हतं. 1933 पूर्वीची गोष्ट आहे. आणि हीच जी काही ऐतिहासिक सत्यता आहे, तो शोधण्याचा विडा उचलला होता एका अभ्यासू इतिहासकारानं, वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी. इंग्लंडमधील जे काही ऐतिहासिक दस्तावेज होते ना, ते चालताना त्यांना असा एक अमूल्य ठेवा गवसला, ज्यानं महाराजांचं खरं रूप उलगडलं आणि इतिहासाचं जे काही चित्रण महाराजांचं करण्यात आलं होतं ते कायमचं पुसलं गेलं. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या विलक्षण संशोधनाची कहाणी. काय संशोधन होतं की ज्या एका शोधामुळे महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला खऱ्या शिवरायांचं दर्शन घडलं. जे आज आपल्या शिवराय आपल्या नजरेपुढे उभे राहतात ते त्यांच्यामुळे माहीत झालं. शिवरायांचं सत्यचित्र शोधणारे इतिहासकार, भीष्माचार्य, कैलासवासी वासुदेव सीताराम बेंद्रे यांची कहाणी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जेव्हा लंडन मधील मराठ्यांच्या इतिहासातील साधनाची तपासण्याची, ती संकलित करण्याची जबाबदारी श्री बेंद्रे यांना ज्यावेळेस मिळाली, तत्कालीन सरकारने त्यांना दिली, अशी साधनं तपासताना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीनं किंवा आपण असं म्हणूया महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक अतिशय बहुमूल असा ठेवा प्राप्त झाला. पहा बरं, 1919 पूर्वीची गोष्ट आहे का, जो काही इब्राहिम खान नावाचा जो काही परकीय व्यक्ती होता, त्या व्यक्तीचं चित्र हे शिवाजी महाराजांचं चित्र म्हणून तत्कालीन महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेलं होतं. भारताच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेलं होतं. मनुची नावाचा हा एक प्रवासकार होता. त्याने हे चित्र त्याच आकृतीचे जे काही चित्र होतं ते चित्र रंगवून, चेहरे रंगवून मुस्लिम पेहराव चढवलेली तथाकथित शिवाजी महाराजांची बरीच चित्र त्या काळामध्ये ही वितरित केली जात होती. असं संदर्भ हे महाराजांचं चित्र समाजामध्ये त्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी ठेवलं जात होतं. 1919 मध्ये श्री बेंद्रे यांनी संभाजी महाराजांचं चरित्राची लेखणी तयार करत असताना, त्यावेळेस संशोधन करत असताना त्यांच्या समोर मॅगझिन या मॅगझिन संपादित केलेल्या ग्रंथाचे काही भाग त्यांच्या दृष्टीत आले. त्यामध्ये तत्कालीन जो काही डच गव्हर्नर होता, वेलिंग्टन होता, त्याचं एक पत्र देखील त्याला सापडलं आणि पत्रानं इतिहासाला एक कहाणी दिली. इसवी सन 1663 ते 1664 तो तत्कालीन सुरतचा गव्हर्नर होता. महाराजांच्या भेटीप्रसंगी त्याने काढलेलं चित्र होतं, डच चित्रकारांना काढलेलं चित्र होतं. आणि व्हॅलेंटाईनचं हे पत्र श्री बेंद्रे यांना या पत्रामध्ये मिळालं. श्री बेंद्रे यांनी मूळ चित्र जो काही होता त्या पत्रातलं तितक्याच आकाराचं त्यावेळेस छायाचित्र काढून घेतलं. आणि हे शिवाजी राजांचं जे काही चित्र होतं त्यामध्ये आपल्याला कल्लेही कोणत्या चित्रात दिसत नाही, त्या पद्धतीने दिसणारे नव्हते. त्यामध्ये पांढरा अंगरखा होता. शिवरायांनी चक्क त्यावर उपरण टाकलं होतं. अंगावरील दागिने हे अस्सल मराठी पद्धतीचे होते. आणि इंग्लंडमध्ये या चित्राची त्यांनी खात्री करून घेतली. सर्वात महत्वाचं हे जे काही चित्र प्राप्ती झाली श्री बेंद्रे यांना आणि मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीनं एक महत्वाची आपल्याला देणगी मिळाली. ओरिजिनल छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र प्रथम मिळालं. आणि शिवाजी महाराजांच्या या चित्रामुळे इब्राहिम खान हा जो काही पुस्तकातून हटवला गेला, त्याचं चित्र म्हणून शिवाजी महाराजांचं चित्र दाखवलं जात होतं. या शिवरायांच्या चित्राची स्थापना इतिहास विषयक पुस्तकातून, घराघरातून त्यावेळेस झाली होती, ती बदलण्यात आली. शिक्षण संस्थाच काय, पण शासकीय यंत्रणेला देखील त्यांच्या कार्यालयातील शिवाजी महाराजांची चित्र आणि त्यामागील या अज्ञात गोष्टी आणि डच गव्हर्नर व्हॅलेंटाईन त्यांचं लेखन आजपर्यंत दुर्मिळतेने माहीत असेल. आणि या चित्राची प्राप्ती ही बेंद्रे यांची अतिशय महत्वाची कामगिरी आपल्याला मानावी लागेल.
छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं, ओरिजिनल चित्र म्हटलं की जे शिवाजी महाराज आठवतात ते श्री बेंद्रे यांनी या चित्राचा केलेला प्रसार महत्वाचा आहे. त्यानंतर बेंद्रे यांनी या चित्राच्या आकाराच्या प्रती काढून घेतल्या. इंडिया हाऊसकडून त्या पद्धतीने त्यांनी परवानगी घेतली. सरकारी छापखान्यामधून अशा प्रती छापण्याची त्यांनी एक विस्तृत योजना बनवली, सर्वात महत्वाचं आहे. आणि 1933 मध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं साहित्य आचार्य मराठीतील न.चि. केळकर यांनी असं ठरवलं की हे चित्र जे काही नवीन आहे समाजापुढे आणण्यासाठी त्यांनी पुण्यातील शिवाजी कार्यक्रम मंदिरामध्ये कार्यक्रम योजला आणि तिथे या चित्राचं समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आलं. पुण्याच्या या शिवाजी मंदिरामध्ये प्रेक्षक आले होते. ते प्रेक्षक कशासाठी आले होते तर राजांचं खरं रूप पाहण्यासाठी. शिवाजी महाराजांचं सत्यचित्र श्री तात्यासाहेब केळकरांनी त्या दिवशी शिवजयंतीला प्रस्तुत केलं, प्रकाशित केलं आणि शिवाजी महाराजांची अधिकृत प्रतिमा म्हणून आज सर्वत्र ज्या छायाचित्राला मान्यता मिळाली ते छायाचित्र इतिहासकार भीष्माचार्य वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी एकेकाळी आपल्या परदेश दौऱ्यात हस्तगत केले होते आणि स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केले होते. श्री बेंद्रे यांनी सर्व मराठीतील वृत्तपत्रांकडे शिवरायांचं चित्र पाठवलं आणि सर्व भाषेतील वृत्तपत्रांनी तिथीची गोष्ट आहे आणि व्हॅलेंटाईनच्या पत्रासह ते छापलं. आज रायगडाचा राजा तेव्हापासून खऱ्या रूपात घरोघरी गेला आणि आजही आपण त्याच चित्राला मान्य करतो. आज मंत्री घ्या, त्यांचे ऑफिस घ्या, दालनं घ्या, सरकारी कार्यालय घ्या, या कार्यालयामधून श्री बेंद्रे यांनी शोधून काढलेलं हे शिवाजी महाराजांचं चित्र आपल्याला लावलेलं दिसतं. अस्सल मराठी बाजपणा त्यांच्यामध्ये दिसतो. भारतीय चित्रकारांनी त्यांच्या विविध आकाराच्या प्रतिकृती काढल्या आणि याचं सर्व श्रेय जे कोणाला जातं ना ते इतिहासकार वासी बेंद्रे यांना जातं. तेव्हा व्हॅलेंटाईनच्या संबंधातील हे शिवाजी महाराजांचं चित्र आणि त्या संबंधीचा लेख किंवा पत्र प्रसिद्ध करून मला वाटतं वासी बेंद्रे यांनी अत्यंत महत्वाची कामगिरी केली आणि मराठ्यांच्या इतिहासाला किंवा भारताच्या इतिहासाला एक वेगळं वळण देण्याचं मी म्हणेल की मोलाचं योगदान दिलं. मित्र हो, इतिहासाचा शोध केवळ भूतकाळामध्ये आपण रमण्यासाठी घेत नसतो. इतिहास भविष्याच्या दृष्टीनं सत्याचा वाटा उलगडण्यासाठी आपण अभ्यास करत असतो. वासुदेव बेंद्रे त्यांनी हे केलेलं संशोधन एक ऐतिहासिक शोध नव्हता तर ते होतं महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्मितेचं एक पुष्करण, एक स्फुरण. आज ज्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आपण सर्वजण पूजन करतो, शिवजयंतीला असो कुठल्याही कार्यक्रमामध्ये असो, त्या प्रतिमेचा आधार एका निष्ठावान इतिहास संशोधकाच्या मेहनतीनं आणि सत्यशोधनानं मिळवला. त्यामुळे इतिहास हे केवळ पुस्तकी ज्ञान न राहता एक शोधाची प्रेरणा देणारा संकल्प ठरतो, एक प्रेरक गोष्टी आपल्याला ठरत आहे. आणि म्हणूनच आज आपण सर्वांनी हा इतिहास जपला पाहिजे. हा इतिहास आपण पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे आणि सत्याची जाणीव ठेवली पाहिजे. वासुदेव बेंद्रे यांचं योगदान केवळ इतिहासासाठी नव्हतं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी आहे आणि ही प्रेरणादायी कथाच आज मी तुमच्याकडे नमूद केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र जे आपण पोचतो ते जर कोणी आपल्याला दिलं असेल, त्यासाठी जर कोणी कष्ट नेता असेल, ऐतिहासिक साधनांच्या आधारे ज्याला जे मान्यता असेल तर हे वासी बेंद्रे यांचं हे शिवाजी महाराजांचं उलगडलेलं चित्र. धन्यवाद.